रामकृष्ण हरी माऊली. आज माझा आणि पप्पाचा सोमवार असतो आणि आमचा उपवास असतो, त्याच्यामुळं मी हे शाबूचे पापड तळणार होते माझ्यासाठी आणि पप्पासाठी. मम्मीसाठी तर सेपरेट स्वयंपाक बनवायचा आहे आणि तिच्यासाठी काय एवढं जास्त बनवावं लागत नाही. तर हे वेपर्स आणि शाबूचे पापड आणि चकली पण आहे बघा इथं. तर हे सगळं मी माझ्यासाठी आणि पप्पासाठी तळून घेते आता. आणि तेल टाकलं होतं बघा, त्याच्यामध्ये मी एक पापड टाकला आणि छान असं कव्वर यायला लागलाय आता तळून. छान त्याच्यामधला शाबू फुगलाय, मस्त पापड भाजलाय. पण छान टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये मी चकली पण टाकली बघा, शाबूची चकली आहे ती. चकली पण एकदम छान खोलली आहे बघा, किती छान झाली. आज एकादशी पण आहे. एकादशी आणि सोमवार दोन्ही पण उपवास घडतात आज, त्याच्यासाठी हे सगळं चालू होतं बघा माझं. आणि असं करत माझं सगळं बघा, जे मी उपवासासाठी तळायला लागले, शाबूची चकली असेल, शाबूचं पापड असेल, बटाट्याचे वेपर्स असेल, ते छान तळून घ्यायला चालू आहे. आणि मम्मीचं पण तिकडं काम चालू आहे. मम्मी बाहेर आहे, पप्पा रानात गेलेत. माझा आणि पप्पाचा खूप दिवसापासून सोमवार आहे. खूप दिवस झालं मी आणि पप्पा सोमवार करतोय. आणि एकादशीचा उपवास पण करावा लागतो, कारण आमच्या सगळ्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे, त्याच्यामुळे एकादशी तर करावीच लागते. आणि आज एकादशी पण आहे आणि सोमवार पण आहे, दोन्ही उपवास घडतात आज. थोडं थोडं करत माझं सगळं तळून झालं होतं बघा. हे लास्टचे चिप्स आहेत बटाट्याचे. आणि हे जे सगळे पापड आहेत ते घरी बनवलेले आहेत बघा. आई सगळं घरी बनवते. शाबूची चकली असेल, शाबूचं पापड असेल, सगळं घरीच बनवते. आणि आईला मी पण मदत करत असते. नंतर मिरची तळते बघा. मी मिरची टाकली तेलामध्ये आणि तेल पण छान तापलं होतं बघा. तडतड तडतड उडायला लागली मिरची बघा, कारण तेल लय तापले. आणि छोटी मिरची असल्यामुळं लगेच तळली बघा ती. आणि छान माझं सगळं पापड शाबूचं तळून झालं होतं बघा. मिरची पण तळून घेतली आणि एकदम छान कुरकुरीत असं पापड आहे. तर चकली आहे बघा. किती कुरकुरीत झाली ती बघा. आणि शाबूच्या पापडपेक्षा चकली खूप छान लागते आणि मला पण चकली खूप आवडते शाबूची. आणि आईसाठी वरण भात बनवायचा आहे आणि मुगाची डाळ घेतली. मुगाच्या डाळीचं वरण बनवायचं आहे. डाळ छान पाण्यामध्ये शिजायला टाकली होती बघा. पाण्याला थोडीशी उकळी फुटू दिली होती आणि त्याच्यामध्येच थोडीशी हळद पण टाकली डाळ शिजताना. हळद टाकून मिक्स केलं आणि 10 ते 15 मिनिटात डाळ शिजली होती बघा. किती मऊ शिजले. कुकरमध्ये शिजायला टाकली नव्हती, कढाईमध्ये शिजवली होती बघा, तरी पण मऊ शिजले, कारण मुगाची डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही. आणि आमच्या कृष्णकमळाची आज 2 फुलं उमलली होती बघा. आणि आईची गडबड उठली होती फुलं तोडून आणून देवापाशी ठेव म्हणून. आणि किती छान फुलं उमललेत बघा. 2 आहेत आणि तोडायला लागले. आणि कृष्णकमळाचा वास देखील खूप छान येतोय. खूप अलगद धरावं लागतंय फूल आणि त्याच्या पाकळ्या नाजूक असतात. ते कृष्णकमळ तोडताना मलाच भीती वाटते, त्याची पाकळी माझ्याकडनं तुटते काय म्हणून. आणि एक फूल खाली पडलं होतं बघा माझ्या हातून. आणि नंतर ते फुलं आणून मी दोन्ही फुलं देवासमोर ठेवली होती. एक विठ्ठलाला ठेवलं होतं आणि आमच्या छोट्याशा कानाला पण ठेवलं होतं. आणि नंतर वरण बनवून घेतलं बघा. आणि भात टाकायचा होता. छोट्याशा पातेल्यामध्ये पाणी उकळून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये तांदूळ टाकणार होते मी. आणि बघा तांदूळ पण टाकलं होतं. आणि आईपुरताच भात बनवायचा होता, कारण माझ्या आणि पप्पाचा तर सोमवार होता. आणि थोड्या वेळाने भात पण शिजून झाला होता बघा. फक्त हे वरण भात आईसाठी बनवलं होतं आणि झालं बघा माझं सगळं.